नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भर रात्री अक्षय हा उठून अंधारातून मेणबत्ती घेऊन येत मेणबत्तीच्या उजेडात आता माहीकडे येऊ लागतो। माहीसुद्धा आता दरवाजा उघडून दिवा घेऊन अक्षयकडे येऊ लागते। तर तेवढ्यात माहीचा अक्षयला धक्का लागतो आणि पटकन अक्षयला माहीकडे असलेल्या त्या दिव्याचा चटका बसतो। माहीकडून तो दिवा आता खाली पडलेला असतो। ते बघून आता माही खूप घाबरते आणि अक्षयचा हात धरत म्हणते की अरे यार, तुम्हाला चटका बसला, चला चला मी तुम्हाला क्रीम लावून देते। अक्षय आता म्हणतो की नाही नाही, मला काहीच नाही झालं। माही म्हणते की असं कसं, अहो तुम्हाला चटका बसला, नाही नाही चलाच चलाच असे म्हणत माही आग्रह करते। तर अक्षय म्हणतो मला काहीच झालेलं नाही, पण रमा तू इकडे काय करत होतीस? तर आता रमा म्हणते की खरं तर मी तुम्हाला सरप्राईज द्यायला येत होते। अक्षय म्हणतो की सरप्राईज? मी सुद्धा तुला सरप्राईज द्यायला येत होतो। आणि इकडे आता खऱ्या रामाला देविकाने आता गुंगीचे औषध देऊन कॉटवर झोपवलेलं असतं। आणि तेवढ्यात आता देविका ही मोठमोठ्याने ओरडत नीलला बोलवते आणि म्हणते की नील लवकर ये आता। तेवढ्यात आता नील तिथे येतो आणि नीलने एक इंजेक्शन आणलेलं असतं आणि अखेर देविका म्हणते की दे लवकर इंजेक्शन। नील आता ते इंजेक्शन तयार करून आता रमाच्या हाताला देऊ लागतो। देविकाने आता रमाचे हात धरलेले असतात। रमा आता डोक्याला हात लावत म्हणते की काय करताय, सोडा मला। पण नील आता रमाला इंजेक्शन देतो आणि आता त्या इंजेक्शनद्वारे आता नीलने हे ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले असतात। रमाचे ब्लड सॅम्पल त्या इंजेक्शनमध्ये घेताच आता लगेच नील म्हणतो की डोंट वरी देविका, आता हिच्या ब्लडमध्ये ड्रग्ज आहे, हे माझा एक मित्र आहे, त्याच्या लॅबमधून आपण प्रूव्ह करूयात आणि मग अख्ख्या जगाला समजेल की ही ड्रग्जचं सेवन करते म्हणून। इकडे आता रमाने फक्त गुंगी येण्याचे नाटकच केलेले असते आणि देविका आणि नील पटकन आता रमाचा तो ब्लड सॅम्पल घेऊन बाहेर निघून जातात। इकडे आता रमा डोळे उघडून उठून बसते आणि तिच्या हाताकडे बघते आणि इकडे आता रमा विचार करते की नील म्हणत होता ते बरोबर होतं। तो म्हणत होता मी कायद्यात राहून काम करतो आणि हे कायद्यात राहूनच काहीतरी नक्कीच वेगळं करत असल्याचे आता रमाच्या लक्षात आलेले असते। आणि इकडे रमा विचार करते की हे माझं रक्त काढून ते लॅबला पाठवणं हे तर खूप भयंकर आहे। नक्कीच यांनी यांच्या मुलीसोबत काहीतरी केलं असल्याचे आता रमाच्या लक्षात येते आणि रमा आता उठून आता बाहेर बघू लागते। रमा विचार करते की या मुलीचा फोटो बघायला देखील त्यांनी ठेवला नाही, सगळे फोटो त्यांनी गायब केलेत। आणि रमा विचार करते की हे आता प्रयत्न करतायत हे सिद्ध करण्याचा की मीच त्यांची मुलगी आहे म्हणून। आणि इकडे रमाच्या मनात आता वेगवेगळे प्रश्न येऊ लागतात। रमा म्हणते की त्या वकिलांना माहीत नाही आहे का त्यांची मुलगी कशी आहे ती, आणि आता नक्कीच मला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल असे रमाने विचार केलेला असतो। इकडे आता माही ही अक्षयला घेऊन बेडरूममध्ये येते आणि प्रेमाने अक्षयला आता ज्या ठिकाणी चटका बसला होता त्या ठिकाणी क्रीम लावते। अक्षय म्हणतो हे बघ रमा, एवढं काहीच नाही झालेलं। तर आता माही म्हणते की तुम्ही एवढं विचार करू नका। आणि एवढ्यात आता अक्षयचे लक्ष रमाने आणलेल्या नवीन शर्टकडे जाते। ती शर्ट आणि पॅन्ट बघून अक्षय खुश होतो। त्या कपड्याजवळ जाऊन अक्षय म्हणतो हे माझ्यासाठी आणले, मला घालण्यासाठी आणले? तर आता रमा म्हणते की हे काय, मी तुम्हाला सरप्राईज देणार होते पण तुम्ही त्या अगोदरच बघितलं। तेवढ्यात आता रमा म्हणते की हे बघा, हे मी तुमच्यासाठी सरप्राईज आणलंय। तर अक्षय म्हणतो की असे फुलाफुलाचे कपडे मी कधी घालणार आहे का? पटकन अक्षय आता ते कपडे फेकून देतो आणि अक्षय म्हणतो हे असले कपडे मी कधीच घालत नाही। तेव्हा माही म्हणते की असं काय करताय, माझी इच्छा आहे तुम्ही असे कपडे घालावेत म्हणूनच मी हे कपडे आणले ना। आणि आता रमा म्हणते की असं काय करताय तुम्ही, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या आवडीचे सगळे कपडे घातले ना, आता मला असं वाटतंय की तुम्ही हे असले कपडे घालावेत म्हणून मी ते आणलेत। ते ऐकून आता अक्षय म्हणतो की मग मला सुद्धा तू आता वेगळे काहीतरी घालावे असं मला वाटतंय आणि त्यासाठी मीच देखील तुला सरप्राईज द्यायला काहीतरी आणलंय। आणि इकडे माही म्हणते काय आणलंय? तर हसतच अक्षय म्हणतो दाखवतो ना तुला गंमत। आणि अक्षय आता बाहेर जातो। तर इकडे आता माही विचार करते की काय आणलंय काय माहिती। आणि अक्षयने आता माहीसाठी वन पीस आणलेला असतो, गुलाबी रंगाचा तो वन पीस बघून आता माही खूप खुश होते। पटकन तो वन पीस आपल्या हातात घेते आणि म्हणते की बरं झालं, मला तर हेच हवं होतं। तेवढ्यात आता अक्षय म्हणतो काय म्हणाली रमा, तू काहीतरी म्हणालीस? तर आता आवडीने हसतच माही म्हणते की मी घालेल हा वन पीस। आणि लगेच आता अक्षय म्हणतो की तुला हे या कपड्यामध्ये अशी भीती नाही वाटली का? लगेच तो वन पीस घेतला आणि म्हणे घालेल मी हा वन पीस। आणि आता अक्षय म्हणतो की लगेच या कपड्यामध्ये मला असं वाटलं की तू कम्फर्टेबल इमेज केलंच नसेल। तर आता माई म्हणते केलंय ना मी।
माई म्हणते की मला हे असले कपडे घालायला नाहीच आवडणार, पण तुम्ही आणलेत ना. आणि लगेच आता माई म्हणते की आपल्याला जे कम्फर्टेबल वाटत नाही ना त्याच गोष्टी आता करायच्यात असं मी ठरवलंय. अक्षय आता माहीकडे बघू लागतो आणि लगेच आता माही म्हणते की हे बघा, मी कसं तुम्हाला वेगळं सरप्राईज दिलं तसं तुम्ही देखील मला वेगळं सरप्राईज दिले आणि त्यामुळे मी हा वन पीस घालेन. ते ऐकून आता अक्षय हा प्रेमाने एकटक नजरेने माहीकडे बघू लागतो. तेव्हा आता माही आता अक्षय जवळ येत असल्याचे बघून पटकन तो वन पीस अक्षयच्या तोंडासमोर धरते आणि डोळे झाकून म्हणते हॅप्पी ॲनिव्हर्सरी. तर खुश होत अक्षय देखील आता माहीला हॅप्पी ॲनिव्हर्सरीचे विश करतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी खरी रमा ही बसलेली असते. खऱ्या रमाला अक्षयची आठवण येत असते आणि लगेच आता रमा विचार करत म्हणते की आज आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, तुम्हाला हॅप्पी ॲनिव्हर्सरी. पण आत्ता तुम्ही दुसरं लग्न केलं आणि मला वाटलं नव्हतं या जन्मात देव आपल्या दोघांना वेगवेगळं करेल म्हणून. पण नीतीने आज हे घडून आणलं आणि रमा अक्षय वेगळे झाले असे म्हणत आता रमा रडू लागते. इकडे आता माहीने दिलेले ते कपडे घालून दुसऱ्या दिवशी अक्षय हा बाहेर हॉलमध्ये येतो. आनंद आणि आई आजी आता तिथे बसलेले असतात. आजी आता अक्षयकडे बघत म्हणते ए कोण आलं हे. तर आता आनंद देखील अक्षयने ते घातलेले कपडे बघून अवाक होतो. करून आनंद म्हणतो की अरे कोण आहे हा खरंच. तर अक्षय म्हणतो मस्करी करू नका, मीच आहे आई आजी. आणि तेवढ्यात आनंद आता अक्षयकडे बघत हसू लागतो. पाठीमागून आता आभ्या वरून खाली येऊ लागतो आणि अक्षयकडे बघत म्हणतो की अरे बापरे, आणि मोठमोठ्याने हसू लागतो. तेवढ्यात आता हसतच आनंद म्हणतो की मला वाटते अक्षयला हे कपडे ना कुणीतरी बळजबरीने घालायला लावले. तर आता आई आजी म्हणते की पण हे असले कपडे घालून अक्षय आणि हे जाणार कुठे आहेत. तर आता लगेच अक्षय म्हणतो की अगं आजी असं काय करतेस, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तेव्हा मी रमाला घेऊन बाहेर जाणार आहे. आणि एवढ्यात आता अक्षय रमाला हाक मारत म्हणतो रमा चल. तर आता अभ्या देखील अक्षयला हॅपी ॲनिव्हर्सरीचे विश करतो. तर आता आभ्या म्हणतो थांब, अरे मला रमाशी बोलायचं आहे, तुझं काय आहे आणि एवढी काय घाई करतोस. अक्षय आता रमाला हाका मारू लागतो. आभ्या म्हणतो हे बघ अक्षय तू बाहेर जा बरं, आम्हाला रमासोबत काहीतरी बोलायचं आहे. आभ्या आता अक्षयला बाहेर जाण्यासाठी फोर्स करू लागतो. आणि तेवढ्यात आता अक्षय बाहेर जाताच इकडे आभ्या आता आनंद आणि आई आजीला आता कानामध्ये काहीतरी सांगतो आणि आता आभ्याने त्याचा प्लान आता दोघांनाही सांगितलेला असतो. आणि इकडे आता देविका ही काळजीत पडलेली असते आणि देविका आता नीलला बोलावते. नील तिथे येताच आता देविका म्हणते की वकील साहेबांनी माहीला घेऊन मला बाहेर बोलावलंय. तर आता ते ऐकून नील म्हणतो हे बघ देविका तू काही काळजी करू नकोस, आत्ताच ब्रेकफास्टमधून मी त्या रमाला ना गुंगीचं औषध दिलं, तेव्हा जर तू तिला घेऊन गेली ना तिला काहीच कळणार नाही आहे की तू तिला कुठे घेऊन गेली आहे म्हणून. तेवढ्यात आता नील म्हणतो जाऊयात आपण रमाला घेऊन बाहेर देविका, आणि एकदाची का ती प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली ना मग काहीच प्रॉब्लेम असणार नाही असे आता देविका बोलते. तर नील म्हणतो माझ्याही नावावर. देविका म्हणते की एकदा काही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली तर मग त्या माहीला आणि रमाला आपण चांगलाच धडा शिकूयात. आणि आता वन पीस घालून इकडे आता खरी रमा ही आई आजी आनंद आणि आभ्यासमोर आलेली असते. वन पीसमधील त्या माहीला बघून आता आई आजी आणि सगळेजण आता अवाक होतात. पटकन आता आभ्या हा माहीला म्हणतो की माही 1 मिनिट इथे बस, आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. माही आता तो वन पीस घालून आता आई आजी समोर बसते. तर आता लगेच आनंद म्हणतो हे बघ माही आज रमा आणि अक्षयच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. आनंद म्हणतो की हे बघ आज रमा अक्षयच्या ॲनिव्हर्सरीचा तुला रूल नंबर 1 सांगतो. तर आता आनंद म्हणतो हे बघ माही तुला हे सगळं ऐकूनच घ्यावं लागेल. आणि आता आनंद म्हणतो हे बघ तुम्ही आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर एकही महागडी डिश तू ऑर्डर करायची नाहीस. ते ऐकून आता माही ही वेडवाकडं तोंड करते. आनंद म्हणतो हे बघ एखादी डिश जरी अक्षयला मागितली ना तर लगेच म्हणायचं अरे बापरे ही किती महागडी डिश आहे. आणि आजी म्हणते की सारखं तिथे गेल्यानंतर म्हणायचं की आपण इथे कशाला आलो, आपण साधं एखाद्या टपरीवर जाऊन जेवण केलं असतं तर किती बरं झालं असतं असे आजी आता माहीला तिथे म्हणायला सांगते. आजी म्हणते की आणि म्हणायचं की त्या ठिकाणी ना भाकरी आणि गावरान वांग्याची भाजी छान मिळते. ते सगळं ऐकून घेत आता माही म्हणते की ओके तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही बोलेन. आणि लगेच आता आभ्या म्हणतो की हे बघ भरतनाट्याच्या रंगमंदिराच्या मागच्या गल्लीत हे सगळं मिळतं. तर आता माही म्हणते ठीक आहे मी सगळं काही अक्षयला सांगेल आणि तसंच म्हणेन. तर आता इकडे माही विचार करते आणि माही म्हणते की हे बघा महाग वस्तू ही कितीपासून पुढे धरायची. तर आता लगेचच
आनंद म्हणतो की 100च्या वरची वस्तू महाग. तर आता लगेच माही म्हणते हाऊ डेड यू, मला वाटलं होतं की 1000च्या वरची महाग असेल. तर आता लगेच आभ्या आणि आनंद एका सुरात म्हणतात हे बघ माही 100च्या पुढची वस्तू असलेली ती महाग. आणि तेवढ्यात आता माही म्हणते ठीक आहे मी लक्षात ठेवीन. आणि जाऊ का आता मी. तर तेवढ्यात आता अक्षय हा माहीला हाक मारतो. अक्षय म्हणतो की अगं रामा उशीर होतोय चल ना. तर आता इकडे माही म्हणते जाऊ का मी. तर आनंद आणि आभ्या सगळेजण आता माहीला जाण्याची परवानगी देतात. आणि इकडे आता अक्षय हा माहीला घेऊन एका मस्त रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. इकडे आता अक्षयला त्या कपड्यात खूप अवघड वाटत असतं. माहीकडे बघत आता अक्षय म्हणतो की माझी ती मस्करी करत होती आणि हे कपडे मला खूप ऑड वाटतात का. हसतच आता माही म्हणते की नाही नाही तुम्ही असे कपडे कधी घातले नाहीत ना म्हणून ते तुम्हाला चिडवत होते. पण खरं सांगू का या कपड्यामध्ये ना खरंच तुम्ही खूप हँडसम दिसता. आणि हसतच आता अक्षय म्हणतो की हे बघ आता रमा तुला हे एकदम व्यवस्थित वाटतं ना तेव्हा आता मी या कपड्यात मला अनकम्फर्टेबल फील करणारच नाही आहे. अक्षय आता माहीकडे बघत आता हसू लागतो आणि खुश झालेला असतो. पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडलेली असते आणि जे वकील आणि इन्शुरन्सवाला असतो त्यांनी आता ज्या ठिकाणी माही आणि अक्षय आलेले असतात त्याच कॅफेमध्ये त्यांनी आता देविका आणि रमाला बोलावलेलं असतं. आणि तिथे येऊन ते आता बोलत असतात. तर एका टेबलवर बसून आता दोघेही बोलत असताना आता लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की आता माहीच्या अगोदर तिचे डॅड गेले आणि त्यानंतर आता माही देखील ड्रग्जचं सेवन करायला लागली. आणि आता तो इन्शुरन्सवाला म्हणतो की मला आता वाटतंय की तिचे वडील गेल्यानंतर तीसुद्धा आता ड्रग सेवन करायला लागल्यामुळे अचानक तिचे आता जवळपास डेडच होणार आहे. आणि त्याच वेळेस इकडे देविका आणि नीलने आता खऱ्या रामाला माहीच्या वेशामध्ये आणून त्याच रेस्टॉरंटमध्ये आता ते घेऊन येत असतात. दोघांनीही आता रमाचे हात धरलेले असतात. आणि इकडे आता अक्षयसुद्धा खुश होऊन आता माही समोर बसलेला असतो टेबलवरती. अक्षय आता खूप खुशीत असतो. ते बघून आता विचार करत माही म्हणते की पण आपण इथे कशाला आलो, आपण एखाद्या टपरीवरती गेलो असतो ना. आता अक्षय म्हणतो रामा हे तुझं कायमचंच आहे बरं का, आपण इथे या कॅफेमध्ये आलोय कॅफेमध्ये. आणि इकडे आता तेवढ्यात वेटर हा पाणी आणून मेनू कार्ड आता त्यांच्यासमोर ठेवतो. तर आता अक्षय तो पाण्याचा ग्लास रमासमोर म्हणजे माईसमोर ठेवतो आणि मेनू कार्ड रमाकडे सरकवत म्हणतो की बघ तुला रमा काय हवंय. तर आता पटकन ते मेनू कार्ड माही आपल्या हातात घेते आणि विचार करते की मला तर खरं आत्ताच्या आत्ता पिझ्झा खावासा वाटतोय. आणि लगेच आता अक्षय चुटकी वाजवत म्हणतो की रमा काय मागवायचं, बघ बर्गर आहे आणि पिझ्झा आहे, तुला काय मागवायचं ते मेनू कार्ड एकदा वाच ना. आणि तेवढ्यात आता माई म्हणते शी बाबा मला तर इथे काही खरं वाटत नाही, किती महाग आहे इथे सगळं आणि एकतर मला वाचताही येत नाहीये. आणि लगेच आता रमा म्हणते की त्याच्यापेक्षा आपण भरतनाट्यच्या रंगमंदिराच्या पाठीमागच्या गल्लीत गेलो असतो आणि तिथे टपरीवरती खाल्ला असती एखादी भाजी. आणि लगेच आता अक्षय खुश होऊन हसू लागतो आणि म्हणतो की रमा अगं आता त्या जुन्या सवयी सोड ना, किती दिवस आपण त्या टपरीवर जाऊन असेच त्या भाज्या खायच्या, आता सोड ना, आज आपली ॲनिव्हर्सरी आहे. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की मागव ना काहीतरी रमा इथे. तर आता रमा म्हणते की तुम्हीच मागवा आता काहीतरी. तर अक्षय म्हणतो नाही नाही मागव तूच. ते ऐकून आता माही म्हणते की ओके. आणि त्यानंतर आता माही म्हणते की आपण एक काम करूयात, मी माझ्या तोंडासमोर असा हात धरते आणि मी माझे डोळे बंद करते. डोळे बंद करून मी ज्या गोष्टीवरती हात ठेवील ना ती गोष्ट आपण खाऊयात. अक्षय म्हणतो ठीक आहे, डोळे बंद करून तू ज्याच्यावर हात ठेवणार ती गोष्ट तू खाणार. तर आता माही म्हणते हो. तर अक्षय म्हणतो ओके आणि पटकन आता रमा तिच्या तोंडासमोर हात धरते. आणि लगेच आता अक्षय हा त्याचा हात आता माहीच्या समोर ठेवतो. तर माही आता अक्षयच्या हाताला हात लावू लागते. अक्षयच्या बोटावर हात ठेवत आता रमाला काहीच कळत नसतं की आपण कुठे हात ठेवलाय तो. आणि पटकन माही आता तिचा हात बाजूला करते आणि ते बघून माही म्हणते हे काय करताय तुम्ही. तर अक्षय म्हणतो की तू ज्याच्यावरती बोट ठेवणार होतीस ते खाणार होती ना, आता मला सुद्धा खायचंय का तुला अक्षय, असे म्हणत अक्षय आता माहीकडे येऊ लागतो. तर माही म्हणते काय करताय तुम्ही. पटकन आता माही ही अक्षयच्या हाताला चापट मारते. आणि लगेच आता लाजून माही म्हणते की मी तर मेनूबद्दल बोलत होते. तर हाताची घडी घालून अक्षय म्हणतो की बरं सांग आता तुला काय खायचंय ते. पुन्हा आता माही खुश होते.
आणि इकडे आता लगेच रमा म्हणते की मी चिल्ली खाणार आहे. तर अक्षय हसतच म्हणतो तू चिल्ली खाणार आहेस, चल ठीक आहे. आणि आता अक्षय आता खुश होऊन आता त्याच गार्डनमध्ये आता माहीसोबत गप्पा मारत असतो. आणि तेवढ्यात देविका आणि नील हे खऱ्या रमाला घेऊन गुंगीचं औषध देऊन आता त्या इन्शुरन्सवाल्यासमोर आणतात. गार्डनच्या शेजारीच आता दुसऱ्या टेबलवरती ते आता माहीला म्हणजे रमाला आता इन्शुरन्सवाल्यासमोर बसवतात. आणि इकडे आता देविका म्हणते की अहो साहेब, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा ना. कालही माही शुद्धीवर नव्हती आणि आजही ती गुंगीतच आहे. आजही तिने ड्रग्स सेवन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना, असे पॅराडायसिस लोक स्वतःच्याच धुंदीत राहतात आणि मग काहीही करतात. रमा आता ते सगळं देविकाचं बोलणं ऐकत असते. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय असे म्हणत आता त्या ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट नीलने आणलेले असतात. आणि ते रिपोर्ट्स आता तो नील इन्शुरन्सवाल्याकडे देतो आणि म्हणतो की बघा. तर आता लगेच तो इन्शुरन्सवाला ते ब्लडचे सॅम्पलचे रिपोर्ट वाचतो आणि ते बघून आता त्या इन्शुरन्सवाल्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणतो सर, ह्या रिपोर्ट्समध्ये तर हिचे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहेत आणि हिच्या रिपोर्ट्समध्ये ड्रगचं कुठलंही सेवन झालेलं नाही. ते ऐकताच आता नील आणि देविकाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि रमाने ड्रग सेवन केलेलंच नसतं आणि रमा तिरप्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत असते. आणि रमा ही पूर्ण शुद्धीत असून रमाने फक्त तिला ड्रगची गुंगी चढल्याचं नाटक केलेलं असतं आणि रमा त्या ठिकाणी आलेली असते. तर आता देविका आणि नील म्हणतात हे काय बोलताय तुम्ही. तर लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की सर, मला तर आता या मॅटरमध्ये काहीतरी गडबड वाटायला लागली. खडकन आता तो इन्शुरन्सवाला उठून उभा राहतो आणि म्हणतो की मला तर आता या विषयावर काही बोलायचंच नाही आहे. अहो, या गोष्टीवरून अजून बऱ्याच काहीतरी गोष्टी सिद्ध होतात. तेव्हा आता देविका म्हणते की अहो माझं ऐकून तर घ्या. तर तो इन्शुरन्सवाला म्हणतो की नाही, आता तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे आणि तुम्ही आता काही ऐकवण्यासाठी सुद्धा ठेवलं नाही आहे. आणि लगेच आता तो दुसरा साहेब म्हणतो की मला तर आता काहीतरी वेगळंच वाटायला लागलं आहे. आणि लगेच आता नील हा रमाकडे बघू लागतो आणि याच्यामध्ये काहीतरी चुकीला आता मोठा डाव चुकीचा शिजला जातोय असंच मला वाटतंय. आणि आता त्या दोघांना देखील संशय आलेला असतो. आणि लगेच आता देविका त्यांच्याकडे बघत म्हणते की एक मिनिट, तुम्ही माझ्यावरती डाऊट घेताय का, म्हणजे आमच्यावर डाऊट घेताय का. तेव्हा आता लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की अहो, डाऊट घेण्यासारखीच गोष्ट आहे मॅडम. या रिपोर्टवरून असं कळतंय की हिने काहीच घेतलेलं नाही. आणि त्यानंतर आता त्या नीलला आणि देविकाला खूप राग आलेला असतो. तर तो इन्शुरन्सवाला रागाने तिथून निघून जातो. तर इकडे आता देविका आणि नील त्या इन्शुरन्सवाल्याच्या पाठीमागे त्यांना आता समजावण्यासाठी जावं लागतात. तर रमा आता तिथेच बसून रडत असते. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि अक्षय पायरीवर रडत बसलेल्या पाठमोऱ्या रमाला बघतो. आणि आता अक्षय म्हणतो की हे बघा, तुम्ही इथे का बसल्यात अशा आणि तुम्हाला काही मदत पाहिजे का. तर आता अक्षयचा आवाज रमा ओळखते आणि लगेच आता अक्षय रमाकडे जाऊ लागताच पटकन आता माही ही अक्षय समोर येते आणि अक्षयला धरते आणि म्हणते की काय आज आपली ॲनिव्हर्सरी आहे ना, चला आपण डान्स करूयात. आणि माही आता अक्षयला घेऊन पुन्हा आतमध्ये जाते. तर रमा आता माहीचा आवाज ऐकते आणि अक्षयचा आवाज ऐकते. आणि लगेच आता रमा म्हणते की बरोबर आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या बायकोला घेऊन इथेच आला जिथे आपण येत होतो ती. आणि लगेच आता इकडे अक्षय आणि माही आता पुन्हा त्या गार्डनमध्ये जाऊन डान्स करू लागतात. तर इकडे आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब रमा आता अक्षयकडे बघते. अक्षय आता माहीला घेऊन आता डान्स करत असतो. तर आता लगेच माही ही डान्स करत पाठमोरी असते. तर आता रमा अक्षयला बघत असते आणि लगेच आता त्यांच्याकडे बघत रमा विचार करते की हे असं कसं वागू शकतात. आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हे त्या मुलीला इथेच घेऊन आले जिथे आम्ही येत होतो ते, असे म्हणत आता रमा त्यांच्याकडे बघत असते. तर माही आणि अक्षय डान्स करत असतात. आणि आता माही ही
आता डान्स करत असताना रमा त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा आता डान्स करत असताना रमा ही माहीला बघून रमाला आता माहीच्या सत्याचा कसा उलगडा होतो आणि ही मुलगी तर दुसरी तिसरी कोणी नसून आता आपलीच हमशकल आणि आपलाच डमी असल्याचे आता रमासमोर येऊन हे सगळं जे काही चाललंय ते नील आणि देविका घडवून आणतायत आणि ती मुलगी म्हणजे नील आणि देविकाच्या घरची त्या देविकाची मुलगी असेल अशी खात्री आता रमाला होऊन सगळं कोडं आणि सगळं गणित आता रमासमोर आलेलं असतं. तेव्हा आता खरी रमा आता पुन्हा अक्षयकडे येऊन माहीच्या सत्याचा आणि तिच्या सत्याचा कसा उलगडा करणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.